धर्मवीर आनंद दिघे यांची 75वी जयंती ठाण्यातील शक्तीस्थळ येथे साजरी करण्यात आली। यावेळी शक्तीस्थळाची आकर्षक अशी फुलांनी सजावट करण्यात आलेली होती। मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी येथे उपस्थित राहून अभिवादन केलेलं आहे। सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता रीघ लागल्याचं पाहायला मिळालं। यावेळी विशेष होमहवन देखील या ठिकाणी करण्यात आलेले होते। शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही शिवसैनिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करण्याकरिता गर्दी केलेली होती। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, केदार दिघे यांचं असंख्य ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी येथे उपस्थित राहून एकत्रितरित्या धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे। तसेच शिवसेना शिंदे गटाचे देखील अनेक पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। शिवसेनेचे शिंदे गटाचे नगरसेवक पवन कदम, सिद्धार्थ ओवळेकर, सुधीर कोकाटे, विलास जोशी यांसह अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी येथे उपस्थित राहून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे। तसेच भजन स्पर्धेचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दिवसभर अनेक विविध भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। त्यांच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले आणि 365 दिवस 24 तास लोकहिताचं काम करणारे अभिव्यक्ती म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब। आज त्यांच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्वच सन्माननीय विचारे साहेबांच्या सहित या शक्तीस्थळावरती नतमस्तक व्हायला आलेलो आहे आणि दिघे साहेबांकडनं एकच आशीर्वाद मागू इच्छितो की ज्या पद्धतीचं उभं आयुष्य त्यांनी या ठाणे जिल्ह्याचं काम केलं, लोकांच्या हिताचं काम केलं, तशाच पद्धतीचं काम आमच्या हातून देखील घडो एवढीच दगदगचा भगवा या ठिकाणी घडवण्याचं काम आनंद दिघेंनी केलेलं आहे। नक्कीच बघा, हा एकमेव नेता आपण जर का बघाल की असे होते ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या भगव्याप्रती निष्ठा ठेवली, वंदनीय बाळासाहेबांप्रती निष्ठा ठेवली आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही देखील काम करतोय। त्या निष्ठेला कुठेही तडा जाता कामा नये आणि खऱ्या अर्थाने जी शिवसेना पक्ष होतो बाळासाहेब ठाकरेंचा, त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये लोकहिताचं काम कसं होईल आणि दिघे साहेबांकडून मिळणारी प्रेरणा सदैव आम्हाला एक स्फूर्तीदायक आहे। त्या अनुषंगाने हे काम चालतं। चिन्ह आणि पक्षाचं अजून उत्तर आलेलं नाही, पाहिलं तर न्यायालयामध्ये पेंडिंग आहे। बघा, पक्षाचं आणि चिन्हाचं उत्तर येईल अशी या उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अपेक्षा होती, पण ते अजूनपर्यंत आलं नाही, हे दुर्दैव आहे। पण अपेक्षा करतो की पुढे देखील येईल। पण जरी ते आतापर्यंत आलं नसलं तरी लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। आपण सगळीकडे बघितलं असेल की लोकांनी चांगल्या पद्धतीचा पाठिंबा या पक्षाला आणि या पक्षाच्या उमेदवारांना दिलेला आहे। लोकांना देखील विश्वास आहे की एक चांगल्या पद्धतीचं पुढे येणारं राजकारण घडेल। ज्या पद्धतीचं राजकारण सध्या चाललंय ते कुठेतरी बाजूला सारून एक चांगलं राजकारण घडेल आणि महाराष्ट्राला एक चांगली दिशा या निमित्ताने मिळेल।